नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाचकांनो. कॅल्क्युलसमध्ये लिमिट ही जी एक कन्सेप्ट आहे किंवा कंटिन्युटी ही जी कन्सेप्ट आहे, या कंटिन्युटीचा आणि सचिन किरस थेअरी ऑफ टाइम कंपन्सेशनचा काय संबंध? ही जी कंटिन्युटी आहे, ही कंटिन्युटी ही टाइमची कंटिन्युटी, ही जी कंटिन्युटी जी आहे ना, ही कंटिन्युटी ही टाइमची कंटिन्युटी. आता टाइमची कंटिन्युटी म्हणजे काय? अगेन पुन्हा त्याचा सन, अर्थ आणि मून या टाइम रेफरन्सशी संबंध तर आहेच. तो कसा आहे ते माझ्या पुस्तकामध्ये मी डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. पण आपण जेव्हा एखादी फंक्शन कंटिन्यू आहे की नाही, एखादी कुठलीही फंक्शन असेल ती कंटिन्यू आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण काय करतो, एका पर्टिक्युलर पॉईंटला ती कंटिन्यू आहे की नाही हे जर चेक करायचं असेल तर आपण काय करतो, समजा एखादी फंक्शन आहे आणि ती फंक्शन x इज इक्वल टू 0 या किमतीसाठी ती कंटिन्यू आहे की नाही हे चेक करायचं. तर आपण काय करतो, त्याच्या लिमिट x टेंड टू 0 प्लस म्हणजे ती फंक्शन 0 पेक्षा कमी, 0 पेक्षा x ची व्हॅल्यू कमी असेल त्याला आपण काय करतो, त्याची व्हॅल्यू काढतो. त्यानंतर लिमिट x टेंड टू 0 प्लस म्हणजे 0 पेक्षा जास्त असेल x ची व्हॅल्यू थोडीशी, त्याला ती फंक्शन किंवा x पेक्षा म्हणजे 0 पेक्षा जास्त असेल तर त्याला ती फंक्शन म्हणजे त्याची व्हॅल्यू काढतो. आणि लिमिट म्हणजे आणि ॲक्च्युली x टेंड टू 0 तीन वेगवेगळ्या किमती काढतो. 0 प्लस साठी, 0 साठी आणि 0 मायनस साठी या तीन किमती काढतो. आणि या तिन्ही गोष्टींची किंमत सारखी असेल, व्हॅल्यू सारखी असेल तर त्या पॉइंटला ती फंक्शन कंटिन्यू आहे असं मानण्यात येतं. आता इथे काय माहित आहे का, तो जो पॉइंट आहे तो पॉइंट म्हणजे करंट टाइम. ते अकॉर्डिंग टू सचिन किरस थेअरी ऑफ टाइम कंपन्सेशन तो जो पॉइंट आहे, तो जो पॉइंट पर्टिक्युलर आहे तो पॉइंट म्हणजे तुमचा प्रेझेंट. 0 मायनस म्हणजे आता आपण 0 कन्सिडर केला होता, 0 मायनस आपण कन्सिडर करतो त्यावेळी तो काय आहे, पास्ट. आणि 0 प्लस कन्सिडर करतो का नाही त्यावेळी तो आहे फ्युचर. या तिन्ही किमती सारख्या असतील, या तिन्ही किमती सारख्या असेल तर ती फंक्शन कंटिन्यू असते असं मानण्यात येतं. म्हणजे तिचा पास्ट, करंट, फ्युचर म्हणजे प्रेझेंट आणि फ्युचर या तिन्ही म्हणजे ती कंटिन्यू आहे. म्हणजे कंटिन्युटीचा आणि टाइमचा, टाइम हॅज अ स्ट्रॉंग, आपण ज्याला एक इक्विव्हॅलेंट रिलेशन बोलतो, पण ज्याला इक्विव्हॅलेंट रिलेशन, टाइम हॅज अ ग्रेट इक्विव्हॅलन्स, ग्रेट एनालॉजी विथ द कॅल्क्युलस, डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन हे सगळ्या प्रोसेस या टाइमशी संदर्भात आहे. त्यामुळे सापेक्षतावादाचा शोध प्रॅक्टिकली न्यूटन पासून सुरू झालेला आहे. अल्बर्ट आइन्स्टाईननेच लावलेला आहे, पण त्याची खरी सुरुवात डिफरन्शिएशन होते म्हणजे स्पेस आणि टाइम डिफरन्शिएट होतं. त्याच्याविषयी डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे. तुम्हाला त्या पुस्तकाचं नाव माहीतच आहे की सचिन किरस म्हणजे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सचिन किरस थेअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स आणि मून डिफरन्शिएट असं त्या पुस्तकाचं टायटल आहे. वाचकाने ते पुस्तक वाचावं ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.